ने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे, ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो. आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्यातनं पडलेला पाऊस जर आपण थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशनमुळे हे जे काही पावसाचे 2 दिवस मधले जो स्ट्रेस येतो, म्हणजे एकदा पाऊस पडला आणि 25 दिवस आला नाही, 24 दिवस आला नाही, तर जो काही एक ताण तयार होतो, जो स्ट्रेस तयार होतो, त्यामध्ये प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता आलं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितपणे साधारण आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षातले जे अल निनोचे वर्ष आहेत त्यातलं विशेषतः 2015चं जे वर्ष आहे ते आपल्याकरता अधिक कठीण होतं. कारण 2015च्या वर्षी मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर तिथलं डेफिसिट हे जवळपास 39% होतं. 39 म्हणजे जवळपास 61%च फक्त त्या ठिकाणी पाऊस पडला होता. आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आली तर आपल्याला काय करावं लागेल याचंही प्लॅनिंग आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे. त्या संदर्भात थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे. साधारणपणे या सगळ्या ॲडवायझरीज नीट मिळतील हा देखील प्रयत्न आपण करतो. आणि यातनं प्रशासन असेल आणि कृषी विद्यापीठं असतील आणि क्षेत्रीय यंत्रणा असतील यांना या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार ठेवलेला आहे. त्यामुळे आमची ही पण विनंती असेल की पाण्याचा महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पाणी कमी आहे असं समजून आपलं पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. अर्थात जिथे विहिरींना पाणी आहे तिथे आपण वीज जी आहे ती उपलब्ध करून देतो आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी समजा पावसात खंड पडला तर आपल्याला जी काही पिकं आहेत ती वाचवता येतील. आपल्याला माहिती आहे सिंचनाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत. बियाण्यांच्या संदर्भात आता आम्ही आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे. आणि विशेषतः आता जवळपास 20.16 लाख मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच्या अगेन्स्ट 28 लाख मेट्रिक टन एवढं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे. आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल. खतांच्या संदर्भात साधारणपणे आपल्याला आता जे आवंटन आहे ते 48 लाख मेट्रिक टनाचं केलेलं आहे. त्यापैकी आता आपल्याकडे उपलब्ध हे 25 लाख मेट्रिक टन आहे. बाकी आपल्याला अपेक्षित आहे. यावर्षी विशेषतः जागतिक परिस्थितीमुळे हा जो काही खतांचा पुरवठा आहे त्याच्यावर स्ट्रेस असणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे आमचं विशेष लक्ष असेल की कोणी खतांचा गैरवापर करत नाहीये.
शेती व्यतिरिक्तच्या